करताय? काय केलं टीका काय केली हेच मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांना काम जमत नाही किंवा राहुल गांधी काही निर्णय घेतात तर तो योग्य नाही चुकीचं आहे असं काय? नेमकं त्यांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाव्यात यासाठी करतायत नेमकं काय आणखी माहिती नाही. त्यांचं काय वरती स्ट्रॅटेजी चालू आहे. जे काय निर्णय होतील ते सोनिया गांधी आणि शरद पवार घेतील वरती. आघाडीबाबत काय आपण आघाडी नाही होणार. आघाडी होणार जे टीका करतात आता शरद पवार चर्चा होईल ना. समन्वय समिती दिल्लीत आहे, मुंबईत आहे. त्या समन्वय समितीत 2 पक्षाची समिती तिथं चर्चा होतील. आता नवीन महाबळेश्वर प्रकल्प आणि व्याघ्र प्रकल्प आपल्या स्टेजला आहेत किंवा होणार आहेत नाही होणार आहेत? व्याघ्र प्रकल्प 100% होणार नाही कसं होईल. आणि नवीन महाबळेश्वरची मला माहिती नाही काय स्टेज आहे. व्याघ्र प्रकल्प नोटिफिकेशन निघाले, दिल्लीला फायनल नोटिफिकेशन वगैरे आले. आपल्या कोयना धरण क्षेत्रामध्ये उचट नावाचं एक गाव आहे. तिथं वन विभागाच्या जागेमध्ये हेलिपॅड तयार केलेले खासगी लोकांनी. प्रवीण कुठं आहे? तर आपल्या अधिकाऱ्यांना बोलवा. आणि आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना विचारलं पण अरे हेलिपॅड कुणी तयार केलंय कुठं? कोयनाच्या परिसरात मालकी क्षेत्रात आहे, आपलं फॉरेस्ट मध्ये नाही. असं आहे. खाजी क्षेत्रात खाजी क्षेत्रात लागू शकतो की नाही समजा त्याच्यावर आपलं काय कंट्रोल नाही सर. नाही पण कलेक्टरला सांगितलं परमिशन तर नाहीच मिळाली. परमिशन नाही त्यांना मिळाली. परमिशन नाहीये. आणि आपल्याच कार्यकर्त्यांनी ते महाबळेश्वरचं प्रकरण बाहेर काढले. नव्हे, हा विषय फॉरेस्टच्या आंदोलन असल्यामुळे फॉरेस्टचा संबंध नाही. आता रेव्हेन्यू खाजगी जमीन कलेक्टरला चौकशी करायला सांग कुणाचं आहे काय कोणी परवानगी. आपलं जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत सातारा जिल्ह्याचे, पण राष्ट्रवादी भवन आपलं काँग्रेस भवन जे आहे सातारामधलं तर त्याची दुरावस्था झाली मोठ्या प्रमाणात. मला एक्झॅक्ट माहिती नाही पण कधी त्यांचं ठरलं होतं बांधकाम सुरू करायचं. कुठल्या स्टेजला आहे? आता रहमतपूरला आनंदराव पाटील अध्यक्ष होतोय, त्याला विचारेल काय स्टेज आहे. आम्ही बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत. आनंदराव पाटलांची आमची चर्चा पण झालेली आहे. ते नुसतं म्हणतात करणार नंतर त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंग बांधून ते गाळे विकसित करणार आणि गाळे विकणार असंही त्यांचं चाललं होतं. त्यामुळे आजची पोझिशन नेमकी काय आहे ते मला कळेल. असं आता आम्ही रहमतपूरला एकाच कार्यक्रम